कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत स्पर्श ही एक सुंदर कथा ऑडिओ स्वरूपात। आई स्वयंपाकघरातून आवाज देत मीनूला म्हणाली, मीनू सरला काकीकडे जरा ही वाटी घेऊन जा ग, भरली वांगी केलीत, काकीला फार आवडते, नेऊन दे बरं। मीनू अभ्यास करत हॉलमध्ये बसलेली। आईने सरला काकीकडे जा म्हणताच ती म्हणाली, आई अगं मी अभ्यास करते आहे, तूच दे ना, मला तसं पण नाही आवडत सरला काकीकडे जायला। आई जरा चिडून तिला रागवत म्हणाली, मीनू हल्ली तू फार टाळाटाळ करते आहेस हा, काही काम सांगितलं की। असं किती लांब जायचंय ग, सरला काकीकडे जा म्हटलं की इतकं जीवावर काय येतंय तुला? आधी तर लगेच जायची त्यांच्याकडे, काय होतंय काय तुला? प्रत्येक वेळी काहीतरी कारण देऊन टाळतेस। आईचं बोलणं ऐकून मीनूच्या डोळ्यात चटकन पाणी आले। आई असं सगळं बोलतच भाजीची वाटी हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली। मीनूच्या डोळ्यात अश्रू बघून आई म्हणाली, आता काय झालंय तुला रडायला? जरा काही म्हटलं की रडायला सुरू, जा पटकन ही वाटी देऊन ये, बरीच कामं राहिली माझी। मीनू रडतच म्हणाली, आई नको म्हणाले ना ग मी, तू देऊन ये, मला नाही जायचं त्यांच्याकडे। मीनू अशी अचानक रडायला लागली हे बघून आई तिच्या जवळ जाऊन म्हणाली, काय झालंय मीनू, असं का म्हणते आहेस? आईचे बोलणे ऐकून ती आईच्या कुशीत शिरून रडत म्हणाली, आई मला ना त्या वेदांत दादासमोर जायला नको वाटतं, त्याच्यासोबत बोलावं वाटत नाही आता, खूप घाणेरडा आहे तो। मीनूचे असे बोलणे ऐकून आईला जरा विचित्र वाटले। आई काळजीच्या सुरात तिला म्हणाली, मीनू नीट सांग काय झालंय ते। मीनू घाबरतच आईला सांगू लागली, आई तो वेदांत दादा खूप घाणेरडा आहे ग, आधी बघ मी काकीकडे खेळायला जायची ना तर तो कधी कधी मुद्दाम मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा। सुट्ट्यांमध्ये त्याची मावस बहीण तन्वी येते ना, ती आली की नेहमी मग आम्ही सगळे त्याच्याकडे कॅरम खेळायचो, तर तो मुद्दाम खेळण्याच्या बहाण्याने माझ्या अगदी जवळ बसायचा, नेहमी माझ्याच बाजूला बसायचा, मी जिंकले की उगाच माझ्या पाठीवर शाब्बास म्हणत हात लावायचा। मला आधी कळत नव्हतं, पण त्याचं असं स्पर्श करणं मला छान वाटत नव्हतं, मग मी खेळायला जायचंच बंद केलं त्यांच्याकडे। नंतर ती आली तरी तन्वीलाच आपल्याकडे बोलवायचे मी खेळायला। आई अगं मी शाळेत जायला निघाले ना की तो एकटक बघत असतो मला। एकदा मी शाळेतून परत येताना वाटेत तो त्याच्या बाईकवरून येताना दिसला आणि थांबून मला म्हणाला, बस मागे मी सोडतो घरी, मी पण घरीच जातोय। मी काही न बोलता घाबरून पटापट चालत आले घरी। त्याचं वागणं खूप बदललं आई, म्हणून त्याच्याशी बोलणे मी बंद केले। तो खूप घाणेरड्या नजरेने बघतो मला, कधी मी अंगण झाडत असले, बाहेर उभी असले आणि तो घरी असेल तर त्याची नजर सतत माझ्या छातीकडे, माझ्या शरीराकडे असते। खूप घाणेरड्या नजरेने बघतो तो मला। कधी मी काही घेऊन गेले ना त्याच्याकडे की तोच पुढे येतो आणि उगाचच हाताला स्पर्श करत बोलण्याचा प्रयत्न करतो। मला भीती वाटते ग आई त्याची, मला नको वाटतं त्यांच्याकडे जायला, त्याचा तो स्पर्श खूप घाणेरडा वाटतो मला। इतकं बोलून मीनू परत रडायला लागली। मीनूचे बोलणे ऐकून आईला तर धक्काच बसला। कितीतरी वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या सरला काकी, त्यांचा मुलगा वेदांत, ज्याला आपण अगदी आपल्या मुलाप्रमाणे समजतो, मीनूपेक्षा 3-4 वर्षांनी मोठा, ती तर त्याला दादा म्हणते, पण हा आपल्या बहिणीसमान मीनूविषयी असा घाणेरडा विचार कसा काय करत असेल? असं बरंच काही आईच्या मनात आलं। याविषयी सरला सोबत नीट बोलायला हवं असा मनोमन विचार करत आईने मीनूची समजूत काढली आणि तिला शांत करत म्हणाली, मीनू हे बघ बाळा, तू योग्य वेळी मला सांगितलं हे खूप बरं केलं। असा काहीही अनुभव कुठेही आला तर आईला नक्की सांगायचं। घराबाहेर पडली ना की अशा वाईट नजरा सतत तुझ्यावर पडणार, पण तू अपराधासारखी घाबरून राहायचं नाही। कुणी समोर येत वाट अडवली ना की 2 कानाखाली दे त्यांच्या, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। तू घाबरली ना तर समोरच्याला संधीच मिळते, तेव्हा घाबरायचे नाही। आईबाबांना सांगायचं काही विचित्र वाटलं की। इतरांची मानसिकता आपण बदलू शकत नाही, पण आपलं रक्षण आपण कसं करायचं याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते मीनू। प्रत्येक स्त्री या सगळ्यातून जाते, प्रत्येकीला असे अनुभव येतात। स्त्री ही वरवर नाजूक दिसत असली ना तरी तिच्यामध्ये एक दुर्गा शक्ती नक्कीच असते। वेळ आली की दुर्गा बनावं लागतं, रणरागिणी व्हावं लागतं। आता राहिला प्रश्न या वेदांचा, तर त्याला कसं हाताळायचं हे मी बघते, तू अजिबात घाबरून राहायचं नाही। मीनूच्या आई वेदांतकडे ती भाजीची वाटी घेऊन गेल्या। वेदांत हॉलमध्येच बसलेला होता, त्याला बघून मीनूच्या आईला भयंकर राग आलेला, पण कसं बसं सावरत तिने सरला त्यांना आवाज दिला,
त्यांची आवडीची भरलेली वांगी त्यांच्या हाती देत म्हणाल्या, सरलाताई जरा बोलायचं आहे तुझ्याशी. कामात नसशील तर घरी येतेस का जरा. सरला म्हणजेच वेदांच्या आईला मिनूच्या आईचं बोलणं जरा वेगळं वाटलं. त्या म्हणाल्या, 2-3 पोळ्या तितक्या राहिल्या, त्या झाल्या की आलेच बघ. काही काळजीचं कारण आहे का ग. मिनूची आई वेदांतकडे एक नजर टाकत म्हणाली, हो, महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे, ये तुझं झालं की. वेदांतला मिनूच्या आईचं बोलणं नेहमीपेक्षा जरा वेगळं जाणवलं. नेहमीप्रमाणे माझी न चुकता विचारपूस करणारी काकी आज माझ्याकडे रागाने बघते आहे हे त्याला लगेच कळालं. मिनूने तिच्या आईला काही सांगितले तर नसेल ना, असा संशय त्याला आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले आणि मिनूच्या आईने ते टिपले. मिनूची आई घरी जायला निघाली तसाच वेदांत त्याच्या आईची नजर चुकवून बाहेर येत मिनूच्या आईला म्हणाला, काकी प्लीज आईला नका सांगू, मी यापुढे मिनूला त्रास देणार नाही. मला कळतंय मी चुकीचं वागतो आहे तिच्याशी, मला माफ करा, परत असं कधी होणार नाही काकी, पण आईला नका ना सांगू. आईबाबांना कळालं की मी मिनूसोबत चुकीचे वागतोय तर माझं काही खरं नाही. माझ्यापेक्षा जास्त मिनू त्यांची लाडकी आहे, प्लीज काकी मला माफ करा. वेदांतचे बोलणे ऐकून मिनूची आई म्हणाली, वेदांत, अरे जशी तन्वी तुझी बहीण आहे तशीच मिनू ना, लहानपणापासून तुला दादा म्हणते ती, आणि तू असं वागतो तिच्याशी. तन्वीला कुणा मुलाचा असा काही अनुभव आला तर सहन होईल का रे तुला. देव न करो, पण चुकून तन्वीसोबत कोणी असं वागलं तर काय करशील तू, सांग बघू. तन्वीचं नाव ऐकताच वेदांत लगेच म्हणाला, माझ्या बहिणीच्या वाट्याला कोणी गेलं ना काकी तर हातपाय तोडून ठेवेल मी त्याचे. असं बोलताच दुसऱ्या क्षणी त्याला जाणवलं की आपणही असंच वागतोय. सुदैवाने त्याची चूक त्याला लगेच उमगली. मिनूची आई त्याला समजून सांगत म्हणाली, कळालं ना कसं वाटतं आपल्या बहिणी लेकीविषयी असं ऐकून. वेदांत, तुझं वय शिकण्याचं आहे, चांगलं भविष्य घडवण्याचं आहे. मान्य आहे की असतं आकर्षण या वयात, पण उगाच एका चुकीमुळे, क्षणिक आकर्षणामुळे आयुष्य वाया जाईल आणि आईबाबांना तुझ्यामुळे मान खाली घालावी लागेल असं कधीच वागू नकोस बाळा. वेदांत ते ऐकताच अपराधी नजरेने, सॉरी काकी, परत नाही वागणार असं इतकं बोलून घरी निघून गेला. तितक्यात सरलाताई आल्या. त्या दोघांना बोलताना बघितलं आणि घरात जाणाऱ्या वेदांतकडे बघत त्या मिनूच्या आईला म्हणाल्या, काय ग, काय झालंय, याने काही केलं तर नाही ना. मिनूच्या आई त्यांना म्हणाल्या, सरलाताई, वेदांत अगदी माझ्या मुलाप्रमाणे आहे हो. एक चूक केलेली त्याने, पण आज त्याने मान्यही केली, माफी मागितली. त्याने मला याविषयी तुम्हाला काही न सांगण्याची विनंती केली आहे, तेव्हा नको विचारू त्याला आता काहीच, पण परत काही विचित्र वाटलं ना तर मी हक्काने तुला सगळ्यात आधी सांगेल. ते ऐकून सरलाताई काय ते समजून गेल्या. कितीतरी वर्षांपासून शेजारी असल्या तरी बहिणीसारख्या राहणाऱ्या सरलाताई मिनूच्या आईचा हात हातात घेत म्हणाल्या, तू बोललीस ना वेदांत सोबत, मग मला काळजी नाही. आणि हो, मिनू सुद्धा आम्हाला मुलीसारखीच आहे. काहीही वाटलं तर हक्काने सांग. हे बोलताना सरलाताईच्या डोळ्यात पाणी आले. मिनूला त्यानंतर वेदांच्या वागण्यात बराच चांगला बदल जाणवला. आईला मनातली घुसमट सांगून मिनूला खूप बरं वाटलं. आई आणि मिनू यांच्यात मैत्रीचं नातं बहरायला लागलं. त्या दिवसानंतर आईचं बोलणं लक्षात ठेवून ती आत्मविश्वासाने सगळीकडे वावरत होती. असे अनेक अनुभव प्रत्येक स्त्रीला येतात, मग ती बालिका असो वा वृद्ध. काही चिमुकल्या तर इतक्या कोवळ्या असतात की त्यांच्यावर अन्याय होतो हे सुद्धा त्यांना कळण्याचं वय नसतं. ज्यांना कळतं, सांगता येतं, त्यातही कुणी सांगतं, प्रतिकार करतं, तर कुणी भिट्टीपोटी, बदनामीपोटी सगळं सहन करतात आणि कधी तर जीव सुद्धा गमावतात. काही वेळा तर आपली मुलगी आपल्याला अप्रत्यक्षपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आपल्याला त्यामागचं गांभीर्य कळतच नाही आणि मग कधी कधी मोठा घात होतो. तर आपली मुलगी, मुलगा कुणाकडे जायला, शाळेत जायला नाही म्हणत असेल, कुणा एखाद्या व्यक्तीसोबत सुरक्षित वाटत नाही असं अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर आईवडिलांनी अशा वेळी त्यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय असे काही अनुभव शेअर करत असल्यास मुलामुलींना गप्प न बसवता त्यावर योग्य मार्ग काढत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक वेळी प्रेमाने अथवा समजून काढून प्रश्न सुटेलच असं नाही, पण त्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार पाऊल उचलणे कधीही योग्य.
पण अन्याय होतोय हे कळत असूनही बदनामी भीतीपोटी सहन करत गप्प बसणे, लैंगिक अत्याचाराला बळी पडणे हे खूप चुकीचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.